आज निमसोडचं आदतचं मैदान पार पडलं आणि त्यात आज आदत वासरांनी इतिहास केला. आपण बघू शकता दोन्ही पण आदत वासरांनी आज एक नंबर केला आहे. तो म्हणजे आदत पाखरे आणि आदत लेंगरेकरांचा बाहुल्या. तर आज समीर भैया असतील, बाहुल्याची टीम असेल, सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन भैया. भैया आज मला वाटतं सांगून एक नंबर झाल्यासारखं झालंय. काय सांगाल? आज भैया ड्रायव्हर पण होता, आज बारीक ड्रायव्हर असतील. काय सांगाल भैया आज पहिल्यांदा आनंदाचा? आज म्हणजे ह्या मैदानाला 2 पहिरे माझं होतं. हां, त्या 2 पहिरेकरांची काल बैल पाहिले मोठी म्हणले आमचा काय आदतला बैल पळणार नाही तुमच्याबरोबर म्हणून त्यांनी मला काल सांगितलं. बर. मला पायरा नव्हता पाकऱ्याला. दिवसभर मी पायरा शोधला, पायरा काय मला झाला नाही वासराला. म्हणलं पुढचं मैदान खेळून मग ग बसलो. बारीक ड्रायव्हर शिरसवडी आणि बाई ड्रायव्हर वाटेगाव ही दोघं इथं गाड्या पळवायला होती काल मैदानात ओपनच्या. त्यांनी मला दोघांनी फोन केला की समीर बाईच्या पाकऱ्याचा पायरा नाही, कॅन्सल झालाय. म्हणून दोघांनी फोन केला की म्हणजे वासरं पळवूया. मी मला वासरांची गाडी जुळेल का? म्हणजे हे दोघं पण ड्रायव्हर म्हणले तुम्हाला काय करायचं, एक नंबर करून देतो आम्ही तुम्हाला, तुम्ही फक्त पाखऱ्या मैदानात येऊन या. मग त्या विश्वासावर मी इथपर्यंत आलो मैदानात. भैया म्हणजे कुठंतरी ड्रायव्हर आणि आपण म्हणतो की अनुभव सगळ्यात मोठा असतो. वासरू कशा पद्धतीने पळतंय, कसं पळतंय, दोन्हीचा अंदाज तुम्हाला तिघांना पण आहे. आणि कुठं सांगून एक नंबर केला ना, आदतचा साच पळवला आणि त्याने एक नंबर करून दिलाय. यात सगळं श्रेय म्हणजे बारीक ड्रायव्हर आणि बाह्या ड्रायव्हर आहे. तर ह्या दोघांनी हमी घेतली होती काल. म्हणजे माझी इच्छा नव्हती वासरं पळवायची. म्हणून ड्रायव्हर कसं जरा वासरायची गाडी फॉलबी झाली तर गाडी बाद होईल. आणि 2 ड्रायव्हर म्हणजे तुम्ही काय करायचं नाही, फक्त वासरू मैदानात घेऊन यायचं, आमचं आम्ही गाडी पळवून देतो एक नंबर. बारीक ड्रायव्हर पण आहेत, बाह्या ड्रायव्हर पण. काय सांगाल कशा पद्धतीने निर्णय घेतला होता? भैयाच्या पद्धतीने म्हटलंय की कुठंतरी म्हणजे दागदोग होती की बाबा आदतची गाडी पळेल का, पण तो तुम्ही निर्णय घेतला आणि बैलवांना एक म्हणजे शब्द दिला होता की गाडी एक नंबर करणार केला. वासरांचं कसं आहे, दोन्ही खाली कडनं पळणार होती आणि वासरं मोठ्या बैलात पळालेली होती. त्यामुळं बायाला मी काय म्हणलं, बायाचं मला गाठ पडली आमच्या दोघांची, ते बक्षीस घेतला. बाया मला पाखऱ्या मोकळा आहे. मी बायाला म्हणलं बावड्याला बैल आहे का एखादा बघ. बाया म्हणला पाखऱ्या इस्लामपूरचा मोकळा आहे. तर म्हणलं हा नाही का आदत. तर म्हणला कर फोन बाह्यासनी. बाहेर फोन केला आणि गाडीचं जुळली आणि गाडी लागली. कशा पद्धतीचं स्पीड वाटला होता? बाह्या ड्रायव्हर पण बाह्या गाडी बसला होता. कसा पळतोय आदतचा साच? दोन्ही पण आदत चांगली पळते, दोन्ही पब्लिकची असल्यामुळे काही टेन्शन नाही आणि स्पीड पण चांगलं लागला. बघायला गेलं तर तिन्ही फेर गाडी एकसारखी पळाली. म्हणजे आता कुठं असं वडतान करायला लागले नाही, किंवा आता आपण बघतोय की गट असू द्या, सीमे असू दे, किंवा फायनल पण आपण बघितला. सुट्टा निकाल घेतला की ज्या पद्धतीने आता समालोचक पण पुकार होते की आदतचा साज निर्विवाद वर्चस्व. काय सांगाल? काय होतंय, वासर बैलांच्या संघ असली की नाही माता लागना बैलांचा आणि वासरांचा. आणि खाली वर झाल्यामुळे वाय जरा वासरांनी पळता येत नव्हते. दोन्ही आज एकसारखी वासरं लागली, मात्याला माता लागला. गाडी खालनं उठून हायसी गाडी शेंड्यापर्यंत गाडी चांगली पळाली हायसी कटून. भैया तुमच्याकडे बोलतो. माणिक नंतर खरं तर आता नाव करतोय पाखरं. आता आदत वयातच इतिहास करून ठेवतोय, इतका म्हणजे गुलाल घेतले. त्याने काय सांगाल त्याच्याबद्दल? त्याच्यामध्ये काय सांगायला एवढं शब्द तुम्ही पाकऱ्या माणिकराव आपल्याकडे पळाला, पण ते दुसऱ्या वयानंतर पळतो. बरं. दुसरा झाला तेव्हा ते पळायला लागला आपल्याकडे. आणि ह्यो पाकऱ्या आपण आदत बच्चा घेतलाय तेव्हा आपण पळतो आपल्याकडे. कुठून घेतला भैया काय त्याला? ह्यो भैया ड्रायव्हर बांबोडी बरं. त्यांच्याकडे घेतला. म्हणजे जवळजवळ आपलं तिथलं घेऊन पण तुझी इच्छा होती की पाखऱ्या समीर भाईला द्यायचा. बरं. 4-5 जण आली, त्यांच्या काही नशिबात नव्हता पाखऱ्या. बरं. 4-5 जणांनी व्यवहार कॅन्सल केला त्याचा. भैया म्हणजे 5व्या जण भैया वासरूतून मी न्यात होती. भैया ड्रायव्हरबद्दल काय सांगाल? काल म्हणजे वाटतं जखमी झाला होता, तरी पण आज त्याने परत एकदा म्हणजे गाडी पळवून त्याने पण एक नंबरला ठेवली. म्हणजे त्याचा कुठेतरी हात चालला पण 100% दिसतोय का? 100% दिसतोय. मला सकाळी मी 2 वेळा भैया ड्रायव्हरला फोन केला होता. भैया ड्रायव्हर फोन उचलला नाही. मला काल दुखापत झाल्यामुळे भैया नसेल, पण भैया आमच्या आधी फाटीवर आला होता. तिसऱ्या दिवशी भैयाने मला फोन केला कुठं आला आहे, म्हणतो आता काशीगावमध्ये बैल घेऊन यायला. भैया ड्रायव्हर मला मी फाटी येऊन बसलो या लोक. बरं. आज सेमीला कसा पळ वाटला दोघांचा? असं वासरांचा आज गटाला सेमीला असेल, फायनलला तुम्ही पळ कसा वाटला तुम्हाला? तिन्ही फेर गाडी चांगली पळत होती वासरं, आणि वासरं काही एकामेकाला दाबादाबी करत नाही ती. दोन्ही वासरं शानी पळणारी. ड्रायव्हर पण चांगला लागला, जुळवून गाडी आणली ड्रायव्हर. बाय ड्रायव्हर, आता तुम्ही या क्षेत्रात आता भरपूर म्हणजे वर्ष झालं ड्रायव्हिंग करताय. कसं वाटतं एकंदरीत आता हे वासरू तुमच्या नियोजन पळतं, कसं वाटतंय काय एकंदरीत? म्हणजे ही गाडी जुळवायला म्हणजे बायानं मी रात्रीच विचार केला आम्ही आधी 15-20 मिनिटं. हां. की वासरू पळाली गाडी तर मग गाडी हाणायची कोणी असं विषय झाला होता. बरं. बायांचा मला म्हणाला तुम्ही आणा. तर मी बाया तिथं खाली उतर मला माहिती नाही बाया आलेला. तर बाया आल्यानंतर बाया म्हणला मी म्हणलं त्याला आलाय म्हणलं हाण तू गाडी फक्त जुळवून. आणि वासराचं काय नाही म्हणलं, नुसतं वासर दौरवायची ती गाडी पळायला कमी पडत नाही ती, नुसतं जुळवायची. कुठं गाडी तो घरा बसून द्यायचं नाही.
आणि वासरं पळवणं गरजेचं आहे आता, कारण की मोठ्या बैलातनी वासरं खादा म्हणजे वर खाली होतो या कुठेतरी मोठ्या बैलात जुळलं सण होण्यात आहे. आता वासरं जुळली, आता हीच गाडी बघा आता दुसऱ्यात म्हणा चौथ्यात म्हणा ही गट्टून गाडी चांगली पाहणार. बरं, म्हणजे अजून म्हणजे नंतर पण मैदानात भरपूर असे पळताना दिसली ही गाडी, कारण गटून आणि आदत राहिली ओपनला बी गाडी पळेल काही गाडी पळते म्हणल्यावर पळवायला काढतो. आणि किती दिवसात सध्या तरी पळवता की आपण काय असं काय? 5-6 दिवसाची घातलं तर पकडलं. बाहेर ड्रायव्हर आता बाहेर ड्रायव्हर आहे तुम्ही, आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही बघता ज्या पद्धतीनं बायांना काल दुखापत झाली होती, एक ड्रायव्हर म्हणून किती रिस्क आहे? रिस्क मोठीच आहे. माणसं वाटतं दररोजी बाया एक नंबर करते, पण आता कसं आहे तो गाड्या पळते गाड्या पळते त्याच्या गाड्या एक नंबर करतात, पण त्याच्या मागे बी रिस्क आहे लई मोठी. काल आता तेव्हा मोर गाडी दुसरी गाडी त्याच्यात चढली, डोक्याला लागलं त्याच्या पायाला लागलं, पण त्यातनं बी उठून त्यानं परत फायनलला गाडी ती पळवली आणि एक नंबर झाला. म्हणजे रिस्कची वाट काय नाही आणि आज बी एक नंबर झाला. सलग 5 तुम्ही काय सांगाल समीर भाई? एक नंबर झाला. बाहेर ड्रायव्हर म्हणजे या फाटीला रेकॉर्ड आता सलग 2 दिवस मैदान झालं, सलग 2 दिवस बाहेर ड्रायव्हरने 1 नंबर केला. म्हणजे कुठंतरी म्हणजे तेच कुठंतरी एक विश्वास पात्र करतोय भैया. नक्कीच आता ड्रायव्हर आहे दोघं झाले, सुट्टी मेकर आहेत, तुमची संपूर्ण टीम आहे, भरपूर टीम असते तुमची मैदानात. साथ तुम्हाला काय सांगाल? या सगळ्यांच्या साथमुळेच आपण इथंपर्यंत आहे. हो, या सगळ्यांनी सपोर्ट केला तर आपला खेळ होणार आहे. ही सगळी कष्ट करते ती म्हणून आपल्याला हे खेळ मिळतं. सगळ्याच कुठेतरी संघर्षाचा काळ असतो त्यावेळी पण ते तुमच्या सोबत असतात. म्हणजे तुम्ही प्रत्येक मैदान असलं तरी तुमचे सहकारी सगळे सगळीच असतात. हां. दुःखात जो असतो तोच खरा आपला असतो. भैया एक म्हणजे मोठा संघर्षाचा काळ किंवा गुलाला बसून भरपूर दिवस आपण लांब राहिलो, तुम्ही भरपूर मोठा संघर्षाचा काळ काढला, त्यावेळेस म्हणजे लोक तुमच्या समोर होते. माणिकरावनं जे नाव कमवून गेलं ते गुलाल दावणीला मिळवून देत होता, आता पाखऱ्या कुठं तर त्याच्या मागोमाग आपल्या दावणीला कंटिन्यू गुलाल देतोय. साहेब पाखऱ्या जेव्हापासून आम्ही घेतला त्याच्या आधी 7-8 बैल झाली माणिकराव नंतर, आणि आम्ही संयम ठेवला होता. गाडी जरी नाही बसली तरी काही चिडाचिडी नव्हती आमची, पळवत होतो बैल पण ती काही गाडी बसत नव्हती, कधी कधी बसायची नाही बसायची. माणिकराव जेव्हा पळत होता तेव्हा आम्हाला भीती वाटत नव्हती मैदानात येताना, 100% गुलाला गाडी राहणार. मग काय थोड्याफार 19-20 मध्ये मार खात होती गाडी, आणि पाखऱ्या जेव्हा पण घेतलाय तेव्हा पण आम्हाला भीती वाटत नाही मैदानात यायला. हे आम्हाला माहिती 100% गुलाल भेटते. आता ह्या पाखऱ्याचा एवढा इतिहास आहे तर जेव्हा पण घेतलाय, ज्या दिवसापासून ड्रायव्हरकडून आम्ही आणला त्या दिवसापासून आजपर्यंत बिनगुलाला कधीच मैदानात काढला गेला. पहिल्या मैदानाला जी काढलाय तेव्हा पण जी फायनल चालू आहे ती मग इतर टायमाला क्वार्टर फायनलच्या भेटे ना, पण 100% गुलाल आहेच मैदानात. गुलाल कंटिन्यू आहे. कंटिन्यू आहे. हे बघून माणिकरावची ज्यावेळी गुलाल भेट त्यावेळी आठवण 100% तुम्हाला येत असेल. माणिकराव आठवून विसरण्यासारखी नाही तू. आता ड्रायव्हर बावल्याविषयी काय सांगाल? त्याचा पळ किंवा आणि बावल्या कोणाच्या नावानं पळतो काय? त्या ग्रुप लेंगरे यांचा बैल आहे, आणि या धावणीचा विशेष म्हणजे की वर्षाला एक तरी बैल एक नंबरातलं तयार करायचं काम ती करते. आणि त्याचंही स्वतःबद्दल म्हणायचं गेलं तर काय असेल नियोजन म्हणा, गाडी आणायचं म्हणा, पहिल्यापासून मी त्यांची 3-4 ही 4था-5वा बैल असेल मी त्यांची गाडी पळवतो. पण कधीच मला त्यासनी माहीत पण नव्हतं की बाह्यांचा बैल घातला. मी चिठ्ठी टाकली तेव्हा त्यासनी सांगितलं की आपण आधी पळणार आहे, चालते म्हणले येतो उद्या घेऊन पळूया आपण आधी. ड्रायव्हर कुठंतरी म्हणजे या क्षेत्रामध्ये विश्वास फार महत्वाचा आहे, आणि माणसं टिकून. दोन्ही माणसं आणि कमी माणसं आहेत ती विश्वास ठेवणारी. आता पहिल्यासारखी माणसं नाही ती राहिली. क्षणाला 5 मिनिटाला माणसं फसवून जाणार आहे या क्षेत्रात आता सध्याला. आता बैल देतो म्हणणार आणि उद्या सकाळी सांगणार बैल काय येणार नाही. पण ही शेटचं असं आहे की देतो म्हणले की देणार आणि पळणारच, मग ती काय असं ना. मित्रांनो जास्त काही वेळ घेत नाही, फायनल झाली आता. संपूर्ण टीम आहे, जल्लोष आहे, आनंद आहे. दोन्ही आदतनं मित्रांनो प्रथम क्रमांक मानकर केला आहे. संपूर्ण टीम आनंद आहे. इथून पुढे ही गाडी पळत राहिला आणि अशीच गुलात राहिली. तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.